बघा, एक छिद्र भरलेली टाकी 8 तासात रिकामी करते. भरलेल्या टाकीत 6 लिटर प्रति मिनिटाच्या वेगाने टाकी भरणारा नळ उघडल्यावर टाकी 12 तासात रिकामी होते. तर टाकीची धारक क्षमता काय, असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, टाकीला एक छिद्र आहे जे भरलेली टाकी 8 तासात रिकामी करते. हे छिद्र बघा, 8 तासात टाकी रिकामी करते. मग या छिद्राचं प्रति तास कार्य काय? त्याचं उत्तर प्राप्त होईल 1/8. उदाहरणार्थ, या छिद्रासाठी टाकीचे जर 8 भाग ठरत असतील टाकी रिकामी करण्यासाठी, तर प्रति तास 1 भाग याप्रमाणे टाकी रिकामी करण्याचं काम हे छिद्र करणार. टाकी रिकामी करण्याचं काम करणार, टाकीतलं पाणी कमी करण्याचं काम करणार. म्हणून इथं वजाचिन्ह द्यावं लागतील लेकरांनो. म्हणजे या छिद्राचं प्रति तास कार्य काय, तर वजा 1/8. आता छिद्र आणि सोबत एक नळ आहे. हे छिद्र आणि सोबत एक नळ जो टाकीमध्ये प्रति मिनिट 6 लिटर प्रति मिनिट म्हणजे 6 लिटर प्रति मिनिटाच्या वेगाने टाकी भरणारा हा नळ आणि हे छिद्र, या दोन्हीचं कार्य ॲट ए टाईम सुरू असलं तरी सुद्धा टाकी 12 तासात रिकामी होते. म्हणजे छिद्र आणि नळ टाकी 12 तासात रिकामी करतात. 12 तासात रिकामी करतात. लक्ष द्या. यांचं प्रतितास कार्य काय बाबा? यांचं प्रतितास कार्य काय? तेव्हा इथं उत्तर सापडेल 1/12. मात्र वजा 1/12. टाकी रिकामी करण्याचं काम करत आहेत म्हणून वजा 1/12. टाकीची धारक क्षमता हा मुख्य प्रश्न. छिद्र आणि नळ गोष्टी लक्षात आल्या ना तुमच्या? हे छिद्र तर सुरूच आहे, परंतु 6 लिटर प्रति मिनिट याप्रमाणे टाकी भरणारा हा नळ, हे छिद्र आणि नळ दोन्हीही जेव्हा क्रियाशील असतात तेव्हा सुद्धा टाकी 12 तासात रिकामी होते. म्हणजे छिद्र आणि नळ यांचं ॲट ए टाईम क्रियाशील असताना सुद्धा टाकी 12 तासात रिकामी होते. म्हणजे छिद्र आणि नळ यांचं 1 तासाचं कार्य सापडते 1/12, मात्र वजा स्वरूपात. आता एकट्या छिद्राचं प्रति तास कार्य काय याचा जर शोध घेता आला तर आम्हाला त्या टाकीची धारक क्षमता काढता येईल. मग आता ही काढायची कशी? वजा 1/12 याच्यामधून, म्हणजे हे छिद्र आणि नळ यांचं प्रति तास कार्य, याच्यामधून जर समजा आम्ही नुसत्या या छिद्राचं कार्य जर का वजा केलं तर आम्हाला याच्यामध्ये दडलेल्या त्या नळाचं, जो नळ 6 लिटर प्रति मिनिट याप्रमाणे टाकीमध्ये पाणी ओतण्याचं काम करतो, त्याचं कार्य शोधता येईल. इथं बघा, वजा 1/12 वजा आणि इथं कंसामध्ये वजा 1/8 मांडण्याचं कारण काय? 2 चिन्ह किंवा एक चिन्हांकित संख्या परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा, हा गणितीय गुणधर्म. त्या न्यायाप्रमाणे इथं वजा गुणीला वजा काय होते लेकरांनो? अधिक होते. इथं 1/8 पुढं चला. आता हे वजा 1/12 आहेत आणि हे अधिक 1/8 आहेत. लक्ष द्या. या अपूर्णांकाची काय करायची? बेरीज करायची. लक्ष द्या. म्हणून काय करा, हे वजा म्हणजेच हे वजा 1 आहेत, इथं सुद्धा हे मांडू शकता. लक्ष द्या. म्हणजे 8 8 मात्र वजा 8 अधिक चिन्ह छेद समान नसताना अपूर्णांकाची बेरीज असो वजाबाकी असो करायची कशी? तर तिरप्या गुणाकारानं. म्हणजे या छेदाने अंशाला गुणायचं, या छेदाने अंशाला गुणायचं. 8 8 मात्र हे वजा आहेत 8, तर 12 12. लक्ष द्या. अधिक चिन्ह हे मधात छेदस्थानी असतो, छेदाचा गुणाकार 12 96. अंशस्थानी वजा 8 आणि अधिक 12. एक संख्या वजा एक संख्या अधिक असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं. म्हणजे अंशस्थानी गोळाबेरीज 4, छेदस्थानी 96. हा भाग कसा जातो? तर 4 1 4, 4 गुणीला 24 96. हे प्रति तास कार्य, प्रति तास कार्य. त्या नळाचं, जो नळ, लक्ष द्या,
6 लिटर प्रति मिनिट याप्रमाणे त्या टाकीमध्ये पाणी ओतण्याचं काम करत आहे. आता जो प्रश्न विचारला मुख्य की टाकीची धारक क्षमता हा जो प्रश्न आम्हाला विचारला लेकरांनो, 1/24 तास म्हणजे हा नळ एका तासामध्ये 24 भाग, म्हणजे एखादी टाकी जिचे भाग 24 आहेत अशी टाकी एका तासाला 1 भाग याप्रमाणे भरेल. याचा अर्थ त्या नळाला ती टाकी भरण्यासाठी 24 तास लागतील. लक्ष द्या. प्रति मिनिट 6 लिटर पाणी ओतणाऱ्या नळास ती टाकी भरण्यास 24 तास लागतील. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का? त्या नळासाठी उदाहरणार्थ प्रश्नामध्ये दर्शवलेल्या टाकीचे एकूण भाग 24 ठरत असतील, तर हा नळ एका तासाला 1 भाग याप्रमाणे टाकी भरण्याचं काम करतो. टाकीचे त्याच्यासाठी 24 भाग ठरतात. 24 भाग भरण्यासाठी त्या नळाला 24 तास लागतील. मग आता हा नळ कसा टाकी भरतो? एका मिनिटाला 6 लिटर. तासाचं याचं कार्य काढण्यासाठी तासाभरातले मिनटं 60 गुणीला घ्या, गुणाकार 360 लिटर एका तासामध्ये. आता 24 तासात तो टाकी भरत आहे. हा गुणाकार जर केला लेकरांनो तर 8640 लिटर. हा गुणाकार वाटल्यास टॅली करा. 8640 लिटर ही त्या टाकीची धारक क्षमता म्हणा किंवा टाकीत किती पाणी मावते, तर 8640 लिटर. कसं? तर हे टॅली करा. ओके, हे तुम्ही एवढ्या लवकर कसा काय केला गुणाकार? दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न विचारतात लेकरांना. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मननचिंतन दिवसभरामध्ये झालेलं असल्याकारणाने त्याची ठसे मेंदूवर ताजी असतात, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. ओके, नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.